असणार मला वाटतं हे आपली एसी आहे ना. हे फायनली आली आपली ट्रेन. बाबा कुठे 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 बघ बघ बघ. माझं हे चालूच ठेवायला कुठे हे बघ सिटिंग आहे आपली. माझं फोन पण चालू आहे. फायनली आम्ही लोकांनी ट्रेन पकडली आहे आणि फाउंडर ऑफ अनिका एस्केप इथे आहे. पूर्ण ट्रिप ही मॅनेज करते आहे. सगळ्यांनी हाय बोला तोपर्यंत. हॅलो गर्ल्स, आर यू रेडी हम्पीसाठी? बापरे. तर ट्रेन पकडली आहे हॉस्पिटलसाठी आणि सगळेजण सुपर एक्सायटेड आहेत. कोलॅबरेशन विथ ऑल माय स्कूल गर्ल्स अँड आपला सिंड्रेला ग्रुप. अजून एक मेंबर चढायची बाकी आहे, ती ठाण्याला आहे. नाही, माझा आवाज येणार ह्याच्यामध्ये बिकॉज ते सेटिंग केली आहे बाई. आयफोनला सेटिंग आहे. तर चला, आता रात्रीचा प्रवास आहे. 9:30ची ट्रेन आली आहे. तर स्टेटून अजून एक मेंबर ठाण्याला चढेल. चला हम्पीला जाऊया. चलो पिझ्झा स्टार्ट करो. चांगलं वाटतंय का? मला मी पहिल्यांदा चांगलं बघितलं सिग्नलवरच्या बायकाच. येलो झेंडा. आता जेवणाची वेळ झालेली आहे. को फाउंडर गीता को फाउंडर म्हणून नवऱ्याला घरी सोडून आली ती. नवरा तर सोडावा, मुलाला पण सोडून आली. बघ ना. लोणचं राहिलं यार. हे असं अर्धवट काम नाही आवडत ना मला. बघा जेवताय सगळे. हाय कर. आम्ही पहिल्यांदा आलो ना. अजून स्किन केअर आता चालू होणार आहे. चेंज केलंय मी ट्रेनमध्ये. आणि गर्ल्स ग्रुप सोबत मजा येते. अनिका थँक्यू हा. आणि आमची सर्व्हिस देते गीता. स्किन केअर झालंय आणि माझी पर्सनल असिस्टंट बसली आहे. मी ट्रायपॉड पण विसरली आहे. हवा मारत राहतो. स्किन केअर केलं तर पूर्ण असं ऑब्झर्व व्हायला पाहिजे स्किनमध्ये. सी यू ॲट हम्पी. बघा मंडळी, हे असतं डेडिकेशन. ग्रुप अरेंज करायची आणि स्वतः सगळं डेडिकेशन बघायचं. म्हणजे अजून पण सगळं सीटचं चाललंय अजून पण. काही हे डेडिकेशन पाहिजे. व्हेरी नाईस. रात्रीचे 12 वाजता आहेत. आम्हाला एकदा टीसीची वॉर्निंग येऊन गेली आहे आणि ह्या लोकांचं बघा इथे रील काढतोय रात्री 12 वाजता. गुड्डी, कॅन यू बिलीव्ह आपली कंप्लेंट झाली आहे. पण इथे रीलची प्रॅक्टिस जोरात चालू आहे. हीच मजा असते गर्ल्स ग्रुप सोबत जायची प्रॅक्टिस. तर गाईज आम्ही आता हॉटस्पॉटला पोहोचलो आहोत. म्हणजे 12:15 साडेबारा होत आहेत आणि ऑटोची वेट करतो आहोत. आणि बघा सगळेजण इथे व्लॉगसाठी माझ्या एक्सायटेड आहेत. पण मी कोणाला सांगितलं नाही मी शूट करते आहे. सगळेजण रील्स बनवण्यामध्ये खूप बिझी आहेत. तर चला तुम्ही स्टेटून करा Day 1 ॲट हम्पी. आणि आमच्या सगळ्यांचा उत्साह बघून मम्मी लोकंसुद्धा रेडी झाले आहेत. बरं मी सांगायला विसरले की ह्या ट्रिपमध्ये आमच्यासोबत आमचे मम्मी लोकंसुद्धा आले आहेत. म्हणजे त्यांचं असं झालं की आम्हालासुद्धा यायचं आहे ट्रिपमध्ये तुमच्या मुलींसोबत. हे बघा आणि त्यांनासुद्धा रील करायचे आहेत. सो एक्सायटेड. बघा गाईज, ह्या एजमध्ये हा उत्साह पाहिजे सगळ्यांचा. वाव, आता समजलं की आमच्या एनर्जीचा राज कुठून आहे सगळ्यांकडनं.
आपली एक मला आय थिंक सो ही पण एक ऑटो आहे. हे बघ ह्याच्यामध्ये ना मला वाटतं बॅग्स ठेवल्यात त्यांनी. हाय गीता. हां गणपती बाप्पा मोरया. तर गाईज फायनली हम्पी नाही फर्स्ट. हां नशीब. आणि एवढं ॲटमॉस्फिअर चांगलं आहे ना की पाऊस पण नाही आहे आत्ता सध्या इथे. म्हणजे आम्हाला वाटलेलं की जनरली पाऊस येईल पण नाही आहे पाऊस. हाय गर्ल्स. हॅव्हिंग फन. छान आहे ना. मला असं वाटलं असं गाव वगैरे भरपूर असेल. मला वाटतं कितना किलोमीटर है भैया जी दूर है यहाँ से? 1313. हो अच्छा. म्हणजे हॉस्पिटल स्टेशनपासून एक 13 किलोमीटर लांब आहे. आणि आमचं गाईड सगळं बुकिंग वगैरे पहिलंच झालेलं. म्हणजे आम्ही लोकांनी असं ऑन द स्पॉट येऊन इकडे कुठल्या ऑटोवाल्यांना वगैरे नाही थांबवलं आहे. ऑन द स्पॉट लगेच असं बुकिंग नाही आहे. आमचं सगळं प्रॉपर बुकिंग प्लॅनिंग झालेलं आहे पहिलंच. गाईस आम्ही हा होमस्टे घेतला आहे इथे हम्पीला. तर चला मी तुम्हाला क्विकली असं रूम टूर दाखवते. असं वरती सुद्धा आहे. आणि आमच्यासोबत थोड्या आपल्या सिनियर सिंड्रेलाज आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना खाली ठेवलंय. बघा वाव. होमस्टे आहे म्हणजे एका रूममध्ये 4 लोक आरामात कम्फर्टेबल झोपू शकतात असा हा होमस्टे. खूप मस्त गरम पाण्याची वगैरे पण सगळी सोय आहे. आणि ही मी आहे. आता आम्ही लवकर असं जरा फ्रेश होतो, जेवतो. तर कामाला पुढे विरूपक्ष मंदिरसाठी निघायचं आहे. खूप छान आहे त्या होमस्टे. मला खूप आवडले. म्हणजे असं एकदम सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. काहीच हा व्ह्यू आहे आमचा लंचचा. आणि आम्ही इथे होमस्टेमध्येच आम्ही इथे लंच वगैरे घेतलं आहे. बघा सगळेजण लंचसाठी बसले. आणि इथे त्यांची अशी घरीच ते लोक जेवण बनवतात. आणि अगदी असं घरचं फूड असं की जेवण आहे. असं गरम गरम चपात्या. होमस्टेचा ना हा एक फायदा होऊन जातो. म्हणजे ते सगळं घरच्या घरी एकदम बोलतात ना. असं फॅन्सी हॉटेलमध्ये वगैरे जायची गरज नाही. गरम चपाती. आय थिंक सो ही डाळ आहे. आणि कसली भाजी आहे ही? भेंडी मेनू झाली. आणि हे काय मला वाटतं ही मूगची भाजी. शिराळ्याची भाजी आहे का? सगळ्यांना भूक लागली. सगळेजण पहिले जेवून घेतो, फ्रेश होतो आणि मग आम्ही लोक जातो विरूपक्ष मंदिरसाठी. हो माझी तयारी झाली. चलो पटपट पेटपूजा करून घेऊया. वाव. आणि काय व्ह्यू यार किती सुंदर वाटतोय. म्हणजे असं व्ह्यू बघायला आहे. हां ना असं वाटतं मला ते शेतामध्ये बसून वनभोजनचं फिलिंग येते. चलो चला या जेवायला. कुठे कमी जेव. चांगलं आहे जेवण. मस्त आहे ना. कुठे आहे आपली पावडर? कुठे आहे? जेवण आवडलंय. हा एक नंबर जेवण मस्त आहे. हां मस्त मस्त. नाही ॲक्च्युली ते घरगुती आहे ना तर मस्त आहे. डायजेस्ट व्हायला इझी आहे. इकडे पण एक बसलेत. काकी हाय करा. आवडतंय जेवण? चला पटपट जेवून घेऊया. आवरूया लगेच.